हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। करुणाष्टकाचं पारायण आणि नंतर मंगलाचरण आणि प्रवचन। अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धावाता, भजन रहित रामा व्यर्थ जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओकटे सर्व काही, रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे, तनु मन धन माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओजे, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलिलो दीनवाचा, जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी, तळमळ निववीरे रामकारुण्य सिंधू, षडरी पुकुळ माझे तोडियाचा समंदू, तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, शिणत शिणत पोटी पाहिली वाट तुझे, पंचाननारे तुझ विण मदने ते जंबुकी वासनारे, माझा राम लावण्य भेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी, दिवस गणित बोटी प्राण घेवून कंठी, अवचट मज भेटी होत घाली न मिठी, जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे आणता वत्स नेणे, जळधर कण आशा आगली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी, तुझ विण मद तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया, सकळ जन सखा तू स्वामी कनाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही, स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, तुझ विण आता चित्त कोठे न राहे, जीवलग जीव घेती प्रेत सांडोनी जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती, सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मज कैचे चालते हेची साचे, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी, सुख सुख म्हणता हे दुःख ठाको निहाले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी वळे, उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी,
सकळ जन विरामी रामविश्रामदामी घडी घडी मन आता रामरूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुलेसे करावे जळचर जळवासी नेणती त्या जळासी निशिदिनी दुधपाशी चुकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेटिले रामदासी जय जय रघुवीर समर्थ. ते बंद करून टाक. ओ ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. वंशी विभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. समर्थ रामदास स्वामी महाराज की. सब संतन की जय. नाम भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांगाभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांगाभिवादन करून आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये ओतप्रोत भरून असलेली संत श्रेष्ठ श्री संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शक्तीला विशेषत्वानं नमस्कार करून आणि परमभाग्यानं दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करून दिंडी सोहळ्यातल्या आपल्या प्रवासामध्ये
आपण तो समर्थांच्या करुणाष्टकाचा जो चिंतनाचा प्रारंभ चालू आहे त्याच्यातल्या 3ऱ्या श्लोकाचं चिंतन काल सुरू झालं आहे. आता त्याच्या मागं जायचं नाही, त्याच्या पुढं सरकायचं, त्याच्यातला काही भाग पुन्हा चिंतन करून 4थ्यामध्ये प्रवेश करायचा आहे. तर समर्थांनी एक सिद्धांत मांडला, अनेक संतांनी तो मांडला आहे, शास्त्रांनी मांडलेला आहे. एकट्या समर्थांनी असा स्वतंत्र नवीन काही मांडला असं नाही. पहिल्या ओळीतला जो सिद्धांत आहे, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयाने ज्या सुखाला जन्म दिला त्याला विषयजनित म्हणायचं. सुखानुभूतीचे हे सगळे कर्णसापेक्ष जी सुखानुभूती आहे ही रजोगुण प्रधान मानलेली आहे. विषयेंद्रिय संयोगात यत्यदग्रे मृतोपमं परिणामे विषमिवं तत्सुखम राजसं स्मृतम. तर परिणामे विषमिव असल्यामुळं सौख्य होणार नाही असं म्हटलंय. न्यायशास्त्राच्या तात्कालिक सुखाच्या व्याख्येप्रमाणे इंद्रिय आणि विषयाचा अनुकूल संवेदना, अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम, या सूत्राप्रमाणे विषय आणि इंद्रियाला काही काळापुरतं जे सुख जाणवतं अनुकूल वेदनांमुळं, हे वाटणारं सुख आहे, होणारं सुख नाही. आणि वाटणारं सुख देशकाल परिस्थिती ससीम असल्यामुळं ते नाहीच जमाय असा त्याचा अर्थ आहे. तर होणारं सुख आणि वाटणारं सुख असणारं सुख तेव्हा वाटणाऱ्यामध्ये असण्याचा संबंधच नाही. भ्रमज्ञानानंच नसलेलं वाटत असतं. जसं वस्तूच्या अस्तित्वाबद्दल जसं प्रमाज्ञान आणि भ्रमज्ञानाचा विषय आहे तसाच सुखाच्या बाबतीत सुद्धा आहे. तर भ्रमज्ञान आणि प्रमाज्ञान, तर भ्रमज्ञान प्रमाज्ञान झाल्यावर राहत नाही. तसं असणाऱ्या सुखाशी ज्या वेळेला सुखरूप असणाऱ्या भगवंताचं हे असणारं सुख आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. तर हे सगळं बाहेरचं वेष्टीत सुख आहे. विषयजनित सुख जे आहे हे अनित्य दुःखरूप आणि सुखरूप नसणाऱ्या अशा प्रपंचावर वेष्टित आहे, कल्पित आहे. त्याच्यातला मूळ स्रोत जगताचे वस्तू व्यक्ती पदार्थ नसून जो थोडासा भास होतो तो सुद्धा त्याचं सुख नाही. पंचदशीमध्ये जसं चिंतन केलेलं आहे की आत्म्याचं प्रतिबिंबित सुख विषयातून आपल्याला मिळतं असं आहे. आणि याच्यातला स्पष्ट दृष्टांत सगळीकडं आहे की खुद्द हाड निरस आहे, पण त्या हाडाला चघळता चघळता कुत्र्याच्या तोंडातलं रक्त त्या हाडाला लागतं आणि त्या हाडाला ते रक्त लागल्यानंतर त्याला असा भास होतो की या हाडातलं रक्त प्रगट झालं.
हाडात रक्त नाही, तसं विषयात सुखच नाही. लक्षात आहे. मग जे काही थोडंसं वाटतं ना, ते सुद्धा त्या विषयातलं नाही. वाटतं ते सुद्धा विषयातलं नाही. मग त्या सुखरूप परमात्म्याचा जे आपल्यामध्ये अंश आहे, त्या चेतनाचं जे स्वरूप आहे, विषय भोगताना विषय जड आहे, पण भ्रमामुळं हा भोगता जीव हा त्या विषयातून सुख मिळण्याची कल्पना करत असतो. विषयात सुखच नाही, विषयजनित हा जो शब्द आहे ना, सौख्य का होणार नाही, तर विषयजनित सुखे हीच मुळी कल्पना आहे, म्हणून सौख्य होणार नाही. मग शब्द विषयजनित सुखे मग का वापरला? मग काहीच नाही का, थोडा आहे का, भास आहे, तुमच्या पद्धतीच्या भाषेत समजून सांगताना संतांनी सांकेतिक तात्कालिक स्वीकृती केली. सुख पाहता जवा पाडे, प्रापंचिक सुखाच्या बाबतीत दुःख पर्वता एवढे. मग ती जी स्वीकृती आहे ती सुद्धा प्रधान कोणामुळं? विषयामुळं का इंद्रियाचा विषयाशी तादात्म्य आहे आणि इंद्रियाशी तुमचं तादात्म्य आहे, याच्यामुळं त्या सुखाचा भास आहे. तुम्ही इंद्रियाशी तादात्म्य आहात आणि इंद्रिय त्या विषयाशी तादात्म्य होतात, यामुळं आपल्याला वाटतं. आरशामध्ये प्रतिबिंबित विषय करण्याचे सामर्थ्य आहे, पण प्रकाश किरण हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्याच अग्नितत्वाचं डोळा हाही त्याला कारणीभूत आहे. डोळा नसला आणि प्रकाश नसला तारसा प्रतिबिंबाचा अनुभव देऊ शकत नाही. डोळा नाही आणि प्रकाश नाही. डोळा आणि प्रकाश एकाच अंगाचे दोन भाग आहेत बरं का. एक समष्टी अग्नितत्व म्हणजे प्रकाश आणि व्यष्टी अग्नितत्व म्हणजे डोळा, असं आहे. हे वेगवेगळे नाही. आणि या दोन्हीच्या अस्तित्वाशिवाय आरसा प्रतिबिंबाचा अनुभव देऊ शकत नाही. पण आरशाच्या निमित्तामुळं तो आपल्याला प्रतिबिंब पाहण्याचा जो अनुभव वाटला, म्हणून त्या प्रतिबिंबाला हे आरसाजनित आहे. तसं विषयजनित सुख आहे. विषयात सुख नाही, विषयजनित सुख आहे. प्रतिबिंबाचं जनित आहे आरसा, हे आरसाजनित प्रतिबिंब आहे. तसं विषयजनित सुख हे आरशातल्या प्रतिबिंबासारखं आहे. पण आरसा स्वतःहून कुणाला काही सुखाचं दान करू शकत नाही. तर सुखाचं दान करणारं प्रकाश तत्व आणि त्याच प्रकाश तत्वाचं तुमच्यात असणारं ज्ञानेंद्रिय जे डोळा, महाराज याच्याही पेक्षा थोडं पुढं जातो. हे 3 करंट येतील ह्याच्यात: प्रकाश, डोळा आणि डोळ्याद्वारा जो सुखाचा अनुभव घेतो ते मन. मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हे लक्षात घ्या. श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च. पण पुढं काय? अधिष्ठाय मनश्चायम.
विषयानुपसेवते. तर विषयजनित सुखाला मुख्य कारण काय? तर विषयजनित सुखाला हे मन कारणीभूत आहे. नाही तर इंद्रिय आहे, डोळा आहे, प्रतिबिंब पडलेलं आहे, पण अनुकूल प्रतिकूल संवेदना करणारं मुख्य आहे मन. म्हणून मनेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मग आता आरसाजनित प्रतिबिंब सुख देतं का त्या प्रतिबिंबाला ज्या डोळ्याच्या आणि प्रकाशाच्या माध्यमातून मनाने ग्रहण केलं आणि त्या मनाने त्याच्यात स्वीकार केलेली अनुकूलता ही सुख देते. तर सौख्य का होणार नाही? तर साक्षात विषय त्यातल्या कोणत्याही शक्तीनं युक्त नाही. मन तरी विषयाला आकर्षण करून शब्दस्पर्श रूप रसगंधाचा स्वीकार करून मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. तेव्हा ते त्या सगळ्यातून हे ग्रहण करतं. मन अर्धचेतन आहे आणि विषय तर जडच आहे, हे लक्षात घ्या. पंचमहाभूताच्या तन्मात्रापासून अंतःकरण आहे आणि त्यामुळे ते अर्धचेतन मानलेलं आहे, लक्षात घ्या. आणि ते अर्धचेतन असल्यामुळं तरी सुखाचा आस्वाद घेऊ शकतं. पण त्याच्या अलीकडचे सगळे इंद्रियसुद्धा आता विषेंद्रिय संयोगात यामध्ये मनाला एकादश इंद्रिय स्वीकार केले म्हणून विषेंद्रिय संयोगात. नाही तर मन काढा, हे 10 इंद्रिय काहीच करू शकत नाही. त्याला एकादश 11वं इंद्रिय म्हणून स्वीकार केलंय म्हणून विषयेंद्रिय संयोगात म्हणायचं. पण मुख्य संयोगात त्या एकादशी इंद्रियातलं अधिष्ठान असणारं मनच त्याला मुख्य कारणीभूत आहे. तर षष्ठानी म्हणलंय ज्ञानेंद्रियामधलं 6वं म्हणलंय. आणि एकादशी इंद्रिय काही ठिकाणी एकादश स्वीकार केलेत, पण विषय सेवना करता विशेषत्वानं 5 ज्ञानेंद्रिय आणि त्या ज्ञानेंद्रियाचं सहाय्य घेऊन विषयाचा स्पर्श झालेल्यातली अनुकूल प्रतिकूलता प्रकट करणारा मनःषष्ठानि इंद्रियाणि. तर ही मन त्याच्यात प्रधान आहे. मग आता व्यवहार घडला विषयजनित सुख आहे, पण विषय सुखाला जन्म देऊ शकतो का? पहिला इथूनच प्रश्न आहे. विषय सुखाला जन्मच देऊ शकत नाही. विषय जर सुखाला जन्म देत असता तर जगताला स्वतंत्र सत्ता स्वीकार करावी लागली असती जगताची. तर सौख्य होणार नाही या शब्दाच्या वर पुढचा सिद्धांत का मांडला? तर विषय सुखाला जन्मच देऊ शकत नाही, इथंच ते समाप्त झालं. तर त्यामुळं विषयजनित सुखे हा प्रश्नच गेला वाया. म्हणून पुढचा मुद्दा सिद्धांत सांगितला. जर मुळातच खंडन झालं तर सौख्य होणार नाही, हा पुढचा मुद्दा आला स्वाभाविक. अर्थात हे ऐकताय तुम्ही, पण स्वीकार व्हायला फार वेळ ऐकावं लागेल, फार जिज्ञासेने ऐकावं लागेल, तशी धारणा व्हावी लागेल. आपल्याला हा गुंताच कळत नाही. मनामुळं जरी आपण याच्यात अडकलेलो असलो तरी सुद्धा आपण प्रधानता महाराज मनाला स्वीकार करायला सुरुवात केलं ना की अध्यात्माकडे आलात तुम्ही. तर या कर्मेंद्रियाच्या पेक्षा सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाच्या पेक्षा सूक्ष्म अंतःकरण आहे. आणि याचा अभ्यास सुरू झाला की तुमचा अध्यात्म सुरू झाला, हे लक्षात घ्या. आपण मनाचा विचारच करत नाही. म्हणजे कारणम बंध मोक्षयो म्हटलं, याचा अर्थ काय आहे की जसं विचार न करणाऱ्याला
त्या मनाचा अध्यारोप इतका तादात्म्यानं आपण त्या इंद्रियाशी करतो, विषयाशी करतो. आणि जर बरोबर त्या मनाचं निरीक्षण झालं तर उमऱ्यावरच्या व्यक्ती जसं कोणी दोनपैकी कोणत्या एका कमऱ्यात जायचं न जायचं हे ठरवू शकतो, तसं मनसंशोधनी व्यक्ती, म्हणून तर हे मनाचे श्लोक जे आहेत हे सगळे मनाच्या श्लोकाचं महत्त्व. तर हा मनोबोध नावाचा ग्रंथ आहे, त्याच्या शेवटी हे करुणाष्टक आहे. त्यामुळे मन हे सगळ्या परमार्थाचं केंद्र आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं या मनाचा अभ्यास झाला तर ज्या स्थूल होणाऱ्या विषेंद्रिय संयोगाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बरं वाटतं ते बदलच होईल तिथून पुढं. ज्यावेळेला तुम्हाला त्याचं चेतनत्व आणि जडत्व, विषयाचं जडत्व कळेल आणि मनाच्या पुढं चेतन स्पर्शाची साधना हे कळेल, तेव्हापासूनच या मनाचा अधिक अभ्यास करून आपण थोडं पुढं सरकू शकू, हे लक्षात घ्या. तेव्हा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग यांनी होणार नाही, मग कशानं होईल? तर या विवेकी मनाला संतांचं चिंतन सांगतं की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा हे स्वरूप असल्यामुळं ते या धारणेवर जातील. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. हा जुना शब्द आहे, व्यर्थार्थाचा शब्द आहे तो. ओखटे शब्द जो आहे ना तो व्यर्थ अर्थाचा शब्द आहे, हे लक्षात घ्या. निरस अर्थाचा शब्द आहे. ओखट म्हणजे निरस, रसास्वादन. काय आहे? सुख जे आहे ना हे भगवंताचं स्वरूप, सुखाचं स्वरूप एका अर्थाने रसोवैसहा रसस्वरूप आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं भगवंताचा त्याच्यात जर संबंध नसला तर ओखटे सर्व काही. त्या गमतीनं भगवंतानी रुक्मिणीला तू मिठासारखी मला आवडते म्हणले. आता मीठ रसाचं स्वरूप आहे आणि मग तिला ते खटकलं, मिठासारखी आवडते. किती रसाला किंमत आहे हे लक्षात घ्या. ते दोन्ही मधुरस असो किंवा कटवा असो, यामध्ये रसरूप जे आहे ना तर त्या रसाचं घनीभूत स्वरूप म्हणजे मीठ आहे. तर त्या रुक्मिणीला म्हणलं तू मिठासारखी आवडते. तिला ते खटकलं आणि मग भगवंताने एक दिवस सर्व उत्तम पदार्थ केले, फक्त मीठ टाकलं नाही. ओखटे कळायकरता आपला छोटासा दृष्टांत आहे, बाकी काही नाही, लक्षात घ्या. आणि मग सगळ्यांच्याकडून त्या भोजनाचा रसरहितपणा लक्षात आला. आणि तो लक्षात आल्यानंतर मी तुला मिठासारखं का म्हणलो, तुला वाईट वाटलं, पण मिठामध्ये जे स्वयंपाकामध्ये मिठाचं किती महत्त्व आहे, तर हे जसं आहे तसं यावत जीवाच्या सुखस्वरूप अवस्थेमध्ये अनिवार्य अंग भगवंत आहेत. आणि म्हणून याचा अनुभव आलेले समर्थ म्हणतात तू नसला तर हे सगळं निरस आहे, लक्षात घ्या. आता तो दोहा तुमच्या पाठ असेल, अंकगणित त्यातलं गणित सांगतो मी. दोहा 1-2 लोकांच्या पाठ असेल.
तर माझा पूर्ण पाठ नाही, कबीरांचा दोहा आहे. तर त्या दोह्याचा अर्थ काय आहे की अंकगणितामध्ये कितीही शून्य लिहिले तर त्याची किंमत शून्य आहे. त्याच्या मागं एक आला तर त्या सगळ्या शून्याला किंमत आहे, आणि एक काढला तर सगळं शून्य आहे. अशा अर्थांचा कबीरांचा दोहा आहे. पाठ आहे तुमच्या? पण आहे, मी वाचलेला आहे, फक्त आत्ता उद्भूत झालेला नाही. पण दोहा आहे हे सत्य आणि कबीरांचाच आहे. तर ते अर्ध सापडून उपयोग नाही, जरी सापडला तरी प्रमाण ते आहे हे सत्य, एवढं लक्षात घ्या. तेव्हा एक सुना सवशून असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे तेच. तर त्यामध्ये शून्य जसे कितीही असले तरी शून्याची किंमत एकामुळं आहे. एक असलं तर शून्याची किंमत आहे. तसं या सगळ्या विषयजनित सुखाला कशामुळं किंमत आहे? जसं आमचे ते रंगनाथ महाराज सांगायचे बरं का, ते असे तुकडे सांगायचे रंगनाथ महाराज. तर त्यांनी एक तुकडा सांगितला. फार थोडे लोक असतील महाराजांचं श्रवण करणारे आता. तेव्हा ते काय म्हणायचे, अरे नथ किती महत्त्वाची आहे. एका बाईला खूप त्या जुन्या काळात 2-5 हजार रुपये खर्च करून पतीनं नथ घेतली खूप भारी. पण या नथीची किंमत कशामुळं? ती ज्या बाईकरता घेतली ना तिला नथ घालायला नाकच नव्हतं, नकटी होती. तेव्हा नथीची किंमत नाकामुळं. त्याच्या पुढचा सिद्धांत सांगायचे, अरे नुसत्या नाकामुळं नाही, मग ती किती सुंदर नाक असणारी स्त्री असली पण ती मेल्यानंतर जाळण्यापूर्वी तिच्या त्या नाकामध्ये जरी नथ असली तरी त्याची किंमत तिच्या नाकामध्ये प्रेतावस्थेत नाही. तर नथीची किंमत नाकामुळं, नाकाची किंमत जिवंतपणामुळं असं आहे. ती जर मेलेली असेल तर त्याची काय किंमत आहे? लक्षात घ्या. तर तसं विषयजनित सुख म्हणजे नथीसारखं आहे, आणि त्याचं कौतुक हे मन हे त्याचं नाक आहे बरं का, आणि आत्मा म्हणजे त्याचं जिवंतपण आहे. आत्मा असेल तर मन सगळं काम करेल, नाही तर काय करेल? तो जसे इंद्रियात असल्यामुळे, एका इंद्रिय असल्यामुळे ते जडच आहे. म्हणून नथीची किंमत नाकामुळं, नाकाची किंमत तुम्ही जिवंत असल्यामुळं, असं लक्षात घ्या. तसं विषयजनित सुखाची किंमत मनामुळं, आणि मनाची किंमत त्या मनाला जाणणारे तुमचं स्वतःचं जे ज्ञान आहे त्याच्यामुळं. आणि त्या ज्ञानामध्ये जेव्हा त्याला हे कळतं की माझं अस्तित्व कशामुळे, अंशांशी भावामुळं. अंशी कोण? अजून थोडं खोल जायचं. तुम्ही सुद्धा अंश आहात. अंशी कोण? ममैव अंशो जीवलोके जीवभूतः सनातनः. अंशीमुळं अंश, अंशामुळं मन, आणि मनामुळं नाक, आणि नाकामुळं नथ. इतका अशी परंपरा आहे, हे लक्षात घ्या. तसाच शेवट कुठं गेला? अंशी असणाऱ्या परमात्म्याकडं. आणि याचं ज्ञान समर्थाना झाल्यामुळं समर्थ म्हणतात, हा एक पुसला की 4 शून्य जरी पुढं लिहिलेले असले तरी त्याची किंमत शून्य आहे, कबीराच्या दोह्याप्रमाणे. म्हणून तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काय. हे 4ही शून्य एकत्र घेतले सर्व याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं त्याची सत्ता आहे म्हणून सगळं आहे, नाही तर काही नाही, हे लक्षात घ्या. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही.
मग त्या सगळ्याचं उद्गमस्थान असणारा जो तू आहेस, तुझा आमच्याकरता झालेला जो अवतार आहे, त्या अवतारामध्ये हा सूर्यवंशातला रविकुळ टिळक रघुनाथ, रवी म्हणजे सूर्य आणि सूर्यवंश म्हणजे रघुकुळ आणि त्याचा तिलक, हे लक्षात घ्या. जसं मुकुट म्हणतो आपण तसं, तर हे संबोधन दिलं, रविकुळ टिळका रे हित माझे करावे. मी मधीच आहे, मला हे कळलंय आणि ते कळलंय, पण मला सुद्धा स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून जी एकमेव अद्वितीय रूपानं असणारी जी सत्ता आहे तुझ्या हातात आहे. माझ्या हातामध्ये फक्त विषय वैराग्यापर्यंत विवेकानं पोहोचता येतं, पण ज्ञानाचा जो बोध आहे तो पूर्ण स्वरूप असणारे सद्गुरू आणि परमात्मा कृष्णं वंदे जगद्गुरुम हेच पूर्ण बोध करून देऊ शकतात. आणि हा पूर्ण बोध झाला तरच हित आहे, नाही तर हित नाही. हा बोध होण्याकरता रविकुळ टिळका रे हित माझे करावे. मग बोध दोन्ही अंगानं, लक्षात घ्या. अनित्यत्वाचा त्याग आणि नित्यत्वाची स्वीकृती, ते दोन अंग पूर्ण कर. अनित्यत्वाचा त्याग कर म्हणजे दुरित दुरी हरावे, आणि नित्यत्वाची स्वीकृती कर म्हणजे सस्वरूपी भरावे. लक्षात घ्या. माझ्यातला हा सगळा अनित्य स्वीकृतीचा अंश तू काढून टाक. अनित्याचा जो महिमा माझ्या डोक्यात बसलेला आहे, आपण सगळेच्या सगळे या चक्रात आहोत. अनित्याचा महिमा, स्वामींचा तर फार जोर होता या मुद्द्यावर, या सिद्धांतावर. जगताबद्दलची सत्यत्व बुद्धी, नित्यत्व बुद्धी आणि सुखत्व बुद्धी. तर या मुद्द्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. पुन्हा 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 सांगून हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये दृढ करणं गरजेचं आहे. आपण आता निदान हा विचार घुसवायला थोडंसं आपलं तिरप भांड झालंय. पालथा असल्यावर आत घुसतच नाही, पण वारीचा काळ म्हणजे थोडं तिरप झालंय, म्हणजे घुसायला जागा थोडीशी आहे. पूर्ण पालथं असलं तर आत घुसतच नाही, हे लक्षात घ्या. आणि थोडं तिरप झालेलं आहे. ही जी सवड मिळाली ना तुम्हाला, हे थोडं तिरप झालं आहे भांडं, एवढंच. आणि त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. जेव्हा भांडं तुम्ही बघा कधी पाण्यात सोडा आणि त्याला जर बॅलन्स क्लिअर असला तर ते तिरपही होत नाही. उताणं राहिलं असं तरंगतच, आत काहीच जाऊ देत नाही. तिरप होणं उताण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे बरं का. पालथ्यातही काही जात नाही, आणि बॅलन्समधलं उताणं असलं ना, तिरप नसलं ना, तरी आत काही जात नाही, हे लक्षात घ्या. थोडं तिरप व्हावं लागतं, मग त्याचं वजन तरी इनबॅलन्स असावं लागतं, नाही तर कुणीतरी त्याला तिरप करावं लागतं, म्हणजे त्याच्यात घुसायला सुरुवात होते. लक्षात घ्या. पोहरा जर हलवला तर आत पाणी जाईल, आणि नाही हलवला तर तो वरच्या वर तरंगून राहील, कारण दोरी पडल्यावर. मग ती जेव्हा हलवते ना, मग हलवल्यावरती थोडी तिरपा होतो पोहरात, मग त्याच्यात पाणी घुसतं. ती वारी म्हणजे हे जे सगळे गायनाचे उडे आहे ना, हे हलवण्याचं काम आहे थोडं. तेव्हा हलवलेल्या स्थितीत थोडंफार पाणी घुसतं, काय नाहीतर पार पालथं असलं तरी घुसत नाही, आणि वरून द्वाराच्या आधारानं त्याच्यावर उताणं जरी असलं तरी पाणी घुसत नाही. तिरप व्हावं लागतं. तर या आपल्या याच्यामध्ये आपण थोडे तिरपे होतो. मग तिरपेपणाला
नम्रता असंही म्हणतात. ज्यावेळेला आपण नमतो ना तेव्हा तिरपे होत असतो, हे लक्षात घ्या. नम्र झाला भूता आणि त्याने कोंडिले अनंता, तर तिरप व्हावं लागतं बरं का. आता हरिपाठामध्ये तुम्ही पार वणवे झाले, तिरपे झाले, आहे की नाही. तर देहदृष्ट्या जसा हा तिरपेपणा तुमचा झाला ना तालानं लयानं, तसं या श्रवणामध्ये अंतःकरण तुमचं तिरप झालं पाहिजे. देह होतोय तिरपा तालस्वरामध्ये, पण ते अंतःकरण काही तिरप होत नाही, लक्षात घ्या. ते थोडं तिरप झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यात हे घुसेल. नाही तर काही लोकांनी फारच पालथं ठेवले आणि काहींनी पूर्ण उलट ठेवले. तिरपेपणा नाही. जे अहंकारी आहे ना त्यांनी उताणं झालेत, म्हणजे ते तिरप नाही, नमलेले नाही. आणि जे अज्ञानी आहेत ना ते पालथे आहेत. पालथ्या घड्यावर पाणी जे म्हणतात, तर जे अज्ञानी आहेत ते पालथे, आणि जे सरळच्या सरळच आहे तिरपे व्हायला तयार नाही ते अहंकारी. लक्षात घ्या. ती दोन्ही मंडळी आत पाणी घेऊ शकत नाही. मग आता तुम्हाला उताणं राहायचं आहे का पालथं व्हायचं आहे का तिरपं व्हायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवा. पण या रसरूप पाण्याचा आत प्रवेश करू द्यायचा असेल तर थोडं तिरपं झालं पाहिजे. हा तिरपेपणा म्हणजेच भगवंताभिमुखतेकडं झुकणं, याचंच नाव नम्रता. आणि ती ज्याची झुकली त्यालाच भगवंताला आत घेता येईल, असं आहे. आम्ही झुकायलाच तयार नाही, आमचंच बरोबर आहे म्हणजे झुकतच नाही, हे लक्षात. तर झुकण्याची गरज आहे. मग झुकण्याच्या गरजेमध्ये तुमचं तुम्ही झुका, नाही तर कोणी झुकवू द्या. संतांनी तुम्हाला झुकवलं तरी लाभ होईल, नाही तर तुमचं तुम्ही झुकले तरी लाभ होईल, हे लक्षात घ्या. एक तर स्वतः लीन व्हा, नाही तर संतांच्या धक्क्यानं तुमच्यामध्ये लीनता येऊ द्या. पण ही जर लीनता आली तर तरणे को लीनता डुबणे को अभिमान, असं आहे. हे सूत्र सांगितलं आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला थोडी लीनता आणायला पाहिजे. आपल्याला लीनता येत नाही. हे सगळं ट्रेनिंग स्कूल आहे महाराज, हे मोठं शिबिर आहे वारी म्हणजे. लीनता आणण्याकरताच परिचय नसतो, आपला मोठेपणा माहीत नसतो, लोकस्वभावाने आपल्याला बोलतच असतात आणि आपण त्याची प्रतिक्रिया करायची नाही, हे लीनतेकडं जाण्याचं चिन्ह आहे. आमच्या त्या गोंदवलेकर महाराजांच्या शिबिरात ते बेलसरे सांगायचे की तक्रार नाही, हे पहिलं सूत्र. सूचना करा, तक्रार करू नका. तक्रारीमध्ये अहंकार असतो जास्त, सूचनेमध्ये अहंकार नसतो, हे लक्षात घ्या. तेव्हा सगळ्यात पहिलं शिबिरातलं सूत्र हे आपल्याला साधलं पाहिजे, तर आपण थोडे नम्र होऊ. आणि तक्रारी भाव असला की आपण नम्र होणार नाही. म्हणून यामध्ये काही काही गोष्टी, सगळ्यात पहिला नियम आहे हा, की काय शिकायचं आहे आपल्याला, तक्रार नाही. आणि जर एवढ्या विविध स्वभावाच्या माणसात जर तुम्ही बिनतक्रार राहू शकलात तर आयुष्यात तुम्ही कायमचे बिनतक्रार राहू शकाल. विविध स्वभावांच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर बिनतक्रार राहता आलं तर वारीचं बाह्यांग सफल झालं, बस. अंतरंग नंतर सफल होईल, पण बाह्यांगामध्ये पासिंगचे मार्क आहेत तुम्हाला, फक्त तक्रार नको, बस. याचा अर्थ काय, तक्रारीतले पॉईंट खरे का खोटे हा प्रश्न वेगळा. सहनशीलता, सहन करायला शिकणं, असं आहे. आम्ही काय चुकीचे करतो का, त्याच्यात सुद्धा लोकांचं डोकं आग्रह असतो. आमची तक्रार काय चुकीची आहे का, जे खरं आहे तेच आम्ही बोललो. पण आलेले विचार अहंकारानं प्रगट न करण्या इतकी सहनशीलता जरी तुमच्यामध्ये यायला सुरुवात झाली तरी व्यवहारिकदृष्ट्या तुम्ही पास झाला. तक्रार केली की दुरी तर सुरू झाला.
तक्रार हीच दुरीत आहे. म्हणून समर्थ म्हणतात दुरीत दुरी हरावे. बस. परमार्थाकडे यायचं आहे का? तर जसं आपण त्या मायेच्या दृष्टांतामध्ये लक्षात घ्यायचं, सगळ्यात पहिलं काय करायचं, तर भगवंताने सांगितलं मामे वये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. डोंगरे महाराज मायेचं उदाहरण सांगायचे छायेच्या पद्धतीनं. आणि मग तुमची सावली जोपर्यंत तुम्ही प्रकाश विन्मुख आहात तोपर्यंतच तुम्हाला अनुभवाला येईल. तुम्ही एकदा प्रकाश सन्मुख झालात, सावली नाहीशी होणार नाही, पण तुमच्याकरता अनुभव समाप्त होईल. तुम्ही इकडं तोंड करून चाललात की तुमची सावली मागं जाईल, तुम्हाला प्रतिबंध करणार नाही, उद्विग्न करणार नाही. म्हणून तुम्हाला परमार्थ करायचा का, मग सन्मुख व्हा. उद्विग्नतेतून संपले, मायेच्या उद्विग्नतेतून. माया नाहीशी झाली का नाही, एका अर्थानं तिला अस्तित्वच नाही. सावलीला काय अस्तित्व आहे सांगा तुम्ही? सावली याचा अर्थ काय होतो की जी नाही पण भासते. म्हणून मायेला डोंगरे महाराज छायेचं उदाहरण द्यायचे, म्हणजे नसून भासते. सावली नावाची वस्तूच नाही. आणि अस्तित्व स्वीकार करून तिला मारायचा प्रयत्न केला तर भासलेल्या रज्जूवरच्या सर्पाला किती धोपाटणे घातले म्हणजे तो मरेल. काही झालं तरी मरणार नाही, फक्त प्रमाज्ञान ब्रह्मज्ञान सोडलं की झालं का. तसं मायेच्या अस्तित्वाला निग्लेक्ट करा, बस दुर्लक्षित करा, उपेक्षित करा आणि तुम्ही ईश्वर सन्मुख राहा. मामे वये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति. तर छाया आणि माया दोन्ही आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत, हे लक्षात घ्या. त्यावेळी समसमान आहेत दोन्ही, छाया आणि माया ते सारखेच आहेत. त्यामुळं छायेचा उपाधी समाप्त करायला काय करावं, तर फक्त भगवदाभिमुख व्हावं. तर कशानं जाईल, दुरीत दुरी हरावे. याच्याकरता काही करावं नाही लागत, फक्त दुरिताला आपलेपणाचा जो स्वीकार आहे तो अस्वीकार करावा लागतो. बस दिशा फिरवा. मग आता तुम्ही पांडुरंगाच्या दिशेनं चालत आहात. मग तक्रार करणं म्हणजे विरुद्ध तोंड करणं असा त्याचा अर्थ आहे. केवळ आपल्या या वारीच्या बाह्य व्यवस्थेचं समर्थन करण्याकरता मी हे सांगत नाही, तत्व म्हणून सांगतोय. तत्वतः तक्रार आपलं जास्त नुकसान करते. तक्रार केल्याने मुळात फार मोठा काही सुधार होतो असं नाही, पण आपलं नुकसान होतं. आपण त्या तक्रारीच्या विषयामध्ये इतके तदाकार होतो की आपलं अनावश्यक चिंतन त्या तक्रारीमुळं आपलं वाढतं. कृती तर काय व्हायची न व्हायची तो प्रश्न नंतरचा आहे, तो व्यवहारी मुद्दा आहे. पण आपलं पहिलं नुकसान, जसं डोंगरे महाराज म्हणायचे, तुम्ही दारू प्या का नका पिऊ, दारू शब्द उच्चारला की तुमच्या मन दारूला पकडतं. हे प्रत्यक्ष पिणं न पिण्याचा प्रश्नच नाही, पण दारू शब्द जरी उच्चारला तरी दारू तुमच्या मनात घुसते. शरीरात नाही घुसली पण मनात घुसली. शब्दाचं ताकद ही आहे. तर असा प्रकार आहे. जगताचं कोणतंही शाब्दिक चिंतन सुद्धा जगताला आत नेण्याला कारणीत होतं. आणि म्हणून सगळ्यात दुरीत काय, तर जगत चिंतन हे दुरीत आहे. लक्षात घ्या, जगत चिंतन हेच दुरीत आहे. आणि त्याला नित्यत्व समजून जगताविषयीचा कोणताही अँगलचा विचार. म्हणून महाराजांची माऊलींची जी पापाची व्याख्या आहे ही विलक्षण आहे. माऊली म्हणतात नामासी विन्मुख तो नरपापिया, फार वेगळी आहे.
घटनाप्रधान नाही आहे ती. नामाला सोडून काहीही आठवलं तरी पाप. ही एक विलक्षण व्याख्या आहे माऊलींची. नामासी विन्मुख तो नर पापिया. मग तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही, म्हणजे हे नामविन्मुक्तेसारखं आहे, ईश्वर विन्मुक्तेची भाषा आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं मला जी ताकद पाहिजे ती ही आहे. माझं हित कर म्हणजे काय, तर हे विनाशी जगत माझ्या स्मरणातच येऊ देऊ नको, हे खरं हिताचं स्वरूप आहे. दुरीत दुरी हरावे. जगत चिंतना इतकं दुरीत नाही काही, आणि भगवत चिंतना इतकं मंगल काही नाही. सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामादी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम. साचे काय एवढंच आहे, बापू खुमादेवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम. साचे हे आहे आणि बाकी सगळं असत्य आहे. आणि असत्यातलं अंतरंगातला जो सापेक्ष फरक आहे ना, त्याला काही किंमत नाही. हे धर्मकक्षेमध्ये तुम्हाला थोडं ठिकाणावर आणण्याकरता धर्म आणि अधर्माच्या रीती आहेत, पण मूळ जगतचिंतन हीच मोठी दुरीत आहे, लक्षात घ्या. तर दुरीत दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. आणि जगत सुटल्यावर काय राहील, तर हेच राहील, सस्वरूपी भरावे. लक्षात घ्या. जगत चिंतन म्हणून जीवपणा, आणि जीवपणा म्हणून जगत संबंध, असं आहे. जीवाची व्याख्या तत्त्वज्ञानामध्ये अशी केलेली आहे की आत्मचैतन्यावर जाणीवेचं कव्हर म्हणजे जीव, असं एका ठिकाणी आलेलं आहे, लक्षात घ्या. ते जाणीव जी आली ना, म्हणून भगवंत आणि आत्मा हा जाणीव नेणीवीच्या पलीकडे आहे. म्हणून हरिपाठामध्ये आले, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा. हो, जाणीव नेणीव ओझे सांडोनिया दुरी, संत व्याख्येमध्ये आलेलं आहे, लक्षात घ्या. सकळ हा नाटच आहे ना नाथांचा, वासुदेव धन्य जगी तोची एक हरिरंगीना. तर जाणीव नेणीव ओझे सांडोनिया दुरी, संतुष्ट सर्वदा स्वये सस्वरूपी भरावेचं प्रमाण, व्यापक निर्धारी धन्य जगी तोची एक हरिरंगीना. ते जाणीव नेणीव ओझे सांडोनिया दुरी याचं सूत्रबद्ध भाषांतर आहे, तर दुरीत दुरी हरावे. आणि संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धारी याचं भाष्य म्हणजे सस्वरूपी भरावे. तर अशा अर्थातून हा विचार लक्षात घेण्याजोगा आहे, बारकाईनं चिंतन करण्याजोगा आहे. तेव्हा हा चिंतन करत असताना आपण या मुद्द्यामध्ये नीट लक्षात घ्या, तर विषयजनित या शब्दावरचं चिंतन झालं, सौख्य होणार नाही हे तर सिद्धांतच आहे. आणि तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही, एकच्या दृष्टांताने त्याचं निरसत्व मी सांगितलं. आणि हित माझे करावे, तर हित माझं करणं हे तुमच्या हातात आहे, जीवाचं हित. का तर तुमचा स्वभाव आहे, सर्वभूत हिते रताहा सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. हा तुमचा स्वभाव आहे, म्हणून माझी मागणी आहे. सूर्य त्याचा प्रकाश हा स्वभाव आहे, उष्णता हा प्रभाव आहे, आणि प्रकाश हा स्वभाव आहे. तसं जे अनंत जीव भगवंतांनी प्रकट केले त्या सगळ्यांची ओढ शेवटी त्याचा स्वभाव हा आहे, सर्वभूत हिते रताः. हा तुझा स्वभाव असल्यामुळं त्या स्वभावानुसारच आम्ही मागणी करतो, हित माझे करावे. बस, नवीन काही मागत नाही. जसं गाईच्या वासराला पिल्याशिवाय राहवत नाही, तसं गाईला पाजल्याशिवाय राहवत नाही. हे दोन्ही स्वभाव आहेत, हे लक्षात घ्या. मग जर मला माझं हित करायची इच्छा आहे आणि तुझा स्वभाव जीवाचं हित करण्याचा आहे, म्हणून माझी मागणी आहे
की तुझ्या स्वभावानुसार हित माझे करावे. बस. मी सूर्याचा दृष्टांत का दिला तर रवी कुळ टिळका रे म्हणून सूर्याचा दृष्टांत दिला. तर सूर्याचा स्वभाव आहे प्रकाशमान, स्वरूपही आहे आणि स्वभावही आहे, हे लक्षात घ्या. प्रकाशित होणं हा त्याचं स्वरूपही आहे आणि सगळीकडं प्रकाश करणं हा त्याचा स्वभावही आहे, हे लक्षात घ्या. तर स्वरूप, स्वभाव आणि प्रभाव. तर उष्णता हा प्रभाव आहे आणि प्रकाश हा स्वभाव आहे आणि स्वरूप आहे. तर प्रकाश रूप असल्यामुळं, तसं तू सुहृद असल्यामुळं आणि सर्वभूत हितेरत असल्यामुळं, सर्वभूत हितरतता स्वभाव आणि सुहृदता हे तुझं स्वरूप आहे. असं आहे. तू मुळातच कसं आहे, तुझं स्वरूपच ते आहे. आणि म्हणून मी मागणी करतोय, नसलेलं मागत नाही. त्यामुळं तुला आता नाकारता येणार नाही. नसलेली गोष्ट मागितली तर तुला आडपडदा घालता येईल काहीतरी, पण तुला आडपडदा घालताच येणार नाही. तर तुझं स्वरूप आहे, स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार मी जीव रूपानं तुला प्रार्थना करतोय, हित माझे करावे. आणि हिताचं स्वरूप काय? एकाच युगपत दोन्ही आहे. हे जे मागचं आहे ना दोन्ही, हे युगपत आहे. जसं रोगनिवृत्ती आणि आरोग्यप्राप्ती ही जशी युगपत आहे, एकाच वेळेला रोगनिवृत्ती होत राहते आणि दुसऱ्या बाजूला आरोग्यप्राप्ती होत राहते, तसं दुरीत दुरी हरावे आणि सस्वरूपी भरावे हे युगपत आहे. दुरीत दुरी हरावे म्हणजे रोग निवारण आणि सस्वरूपी भरावे म्हणजे आरोग्यप्राप्ती, असं आहे. आणि दोन्ही युगपत एकाच वेळेला दोन्ही होतं. तेव्हा दुरीत हरल्यावर दुसरं काही शिल्लकच राहत नाही. सत्यत्व बुद्धी आल्यानंतर मग यापैकी आधी काय, तर आधी दुरीत दुरी हरावे. म्हणून निषेध अंगाच्या बाबतीत मी मागही तुम्हाला वेगवेगळ्या निमित्तानं सांगितलं आहे, आजही तो मुद्दा सांगतो की माझ्या स्वतःच्या चिंतनातून ही गोष्ट निश्चित झाली. त्याच्याकरता मी बऱ्याच दृष्टांताने तो विषय सांगत असतो. आणि आज किंचित उणीव आहे या बाबतीत. निषेध साधनाविषयी लोक सांगत नाही. विधीचं विषय मांडतात पण निषेध विषय मांडत नाही. आणि निषेध हा पाया आहे विधीचा, हे लक्षात घ्या. तर निषेध अंगाच्या बाबतीत काळजी घ्या. आपण तिथंच गडबडतोय. विधी अंगाचं कवायतसारखी वारी करतोय, पण ज्याच्यामुळं वारीचं फलश्रुती आपली आडून पडली आहे त्या निषेध अंगाकडंच आपलं लक्ष नाही. ज्या पदार्थाच्या अशुद्धतेचा परिणाम, चित्ताच्या अशुद्धतेचा परिणाम, व्यसनांमुळं आज आपली जी बाजू आहे ना, ही जी कमी आहे, निषेधांगाबद्दल फार चर्चा कमी होते आजकाल. मधल्या काळापेक्षा परत सामान्य समाजाला निषेधांगाची प्रेरणा देणारे लोक थोडे वाढले बरं का. पण तरीसुद्धा निषेधांगाची सूक्ष्मतेपर्यंत नेत नाहीत, वरवरच्या अंगापर्यंत. व्यसनमुक्तीचा प्रचार करणारे बरेच कीर्तनकार झालेले आहेत आता, आणि चांगली गोष्ट आहे, ते निषेधांग आहे, हे लक्षात घ्या. पण निषेधांगाची अधिक जी विकारापर्यंतची सूक्ष्म आहे त्याचं वैराग्याचा प्रचार कमी आहे. आणि त्यामुळं मधले लोक दंभामध्ये आहेत. काही शब्दपंडित दंभामध्ये काय तर विकाराने त्यांना गाठवले, व्यसनाने कमी गाठवले. व्यसनाने पार तमोगुणी जे आहेत त्यांना व्यसनाने गाठवले. आणि मधला जो वर्ग आहे शब्दपंडित, तो सुद्धा अनुभवाच्या लेव्हलला का दिसत नाही तर त्यांना विकाराने गाठवून ठेवले. काम, क्रोध, लोभ हे जे विकार आहेत, निषेधांगाचे दोन्ही टप्पे पाहिजे. सामान्य समाजाला तपशिलापासून निषेधांग, आणि थोडे वर उचललेले जे आहेत ना त्यांना हे सूक्ष्मातलं निषेधांग सारखं संस्कारित केलं पाहिजे.
या विकारावर काळजी कमी घेतली जाते. विकाराविषयीचे विचार कमी सांगितले जातात. म्हणून विकार घालवण्याचा संस्कार हे फार परमार्थाचं अंतरंग अंग इथं सुरू होतं. लक्षात घ्या. तर हे दुरित दुरी हरावेचे टप्पे येतात. सामान्य माणसाचा दुरित भाग म्हणजे व्यसनं, आणि त्याच्यानंतर मधल्या टप्प्यातला जो साधक आहे त्यांनी व्यसनं सोडलेत, पण आपल्यातल्या विकाराचं समर्थन सोडलेलं नाही. हा फार सूक्ष्म विचार आहे. तर त्याच्याकरता ते दुरित आहे. प्रत्येकाच्या टप्प्यानुसार दुरिताच्या व्याख्या बदलतात, हे लक्षात घ्या. ज्यांनी एक टप्पा उचलला त्याच्यातलं पुढच्या टप्प्यातलं दुरितकडं त्याचं लक्ष गेलं पाहिजे. ते विकाररूपी जी दुरित आता आहे, माऊलीने हा दुरित शब्द आपल्या पसायदानात वापरला. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. हे नंतर म्हणलंय, पण लोक फक्त तेवढा उत्तरार्धच घेतात, पूर्वार्ध पाहतच नाही. माऊलीनेच म्हणलंय जो जे वांछिल तो ते लाहो. पण याच्या पूर्वी स्वधर्म सूर्य पहावा. आणि हा स्वधर्म शब्दाचा अर्थ हा व्यवहारी भौतिक धर्म नाही, 4 वर्ण 4 आश्रम. स्वधर्म त्याच्या पुढचा टप्पा आहे, हे लक्षात घ्या. वर्ण आणि आश्रम बाह्य व्यवस्थेकरता धर्माचं अंग आहे. हे धर्माचं पूर्वांग आहे, उत्तरांग नाही. धर्माचं उत्तरांग खरं स्वधर्म संबंधित आहे, हे लक्षात घ्या. आणि माऊलींनी पूर्वांगाबद्दल फक्त निषेधांगाचाच विचार केला. दुरितांचे तिमिर जावो, हे त्यांचं जे दुरिताबद्दलचं जे अज्ञान आहे ते नाहीसं व्हावं. म्हणजे दुरितेला सुरित समजलंय हे अज्ञान आहे, आणि ते गेलं पाहिजे. तर दुरितांचे तिमिर म्हणजे अज्ञान, अंधकार. तर तो अंधकार जावो म्हणजे दुरिताविषयीचा सुरित समजून झालेला जो भ्रमज्ञान आहे ते बाजूला हो, असं त्याचा. दुरिताला आम्ही सुरित समजलो आहोत, तर ते अज्ञान जायला पाहिजे. दुरित दुरी हरावे. तर दुरितांचे तिमिर जावो आणि विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जसं मगाशी आपण त्या अभंगातून वासुदेवाच्या त्याचं 2 अंग पाहिले, तसं माऊलींच्या या पसायदानातल्या ओवीतून हेच 2 अंग पाहायला लक्षात घ्या. तर स्वधर्म सूर्य पाहो, सस्वरूपी भरावे आणि दुरित दुरी हरावे, दुरितांचे तिमिर जावो. म्हणजे माऊलींची ही ओवी, समर्थांचा हा शेवटचा भाग, आणि त्या वासुदेवातला, नाथ महाराजांच्या वासुदेवातला तो जो भाग आहे, हे तिन्ही एकाच लेवलमध्ये. संतांच्या परिभाषा या बरोबर सिद्धांतावर असतात. आपण त्याच्याकडं लक्ष दिलं, आजसुद्धा एखादा संत झाला तर त्याच्या वाङ्मयात बरोबर तेच सिद्धांत तसेच निघतील, काही फरक नाही पडणार. 500 वर्षापूर्वीचा संत आणि आत्ताचा संत ही स्थिती आहे. संत ही व्यक्ती केवळ नाही आहे, आणि त्या स्थितीवर गेल्यावरचा अनुभव सगळा सारखा आहे, हे लक्षात घ्या. आत्ताच्या काळात सुद्धा समाधी योगाने स्वरूपानंदांसारखे आधुनिक पण पूर्ण असलेले संत, त्यांचे जरी अभंग काढले तरी याला प्रमाण सापडते. तर कसं आहे, हे सगळं एकच आहे. परिभाषा बदललेल्या आहेत एवढंच. देशकाल परिस्थितीनुसार दृष्टांत बदलले, मांडणी बदलली, पण सिद्धांत बदलत नाहीत, हे लक्षात घ्या. तर मी निषेधांगाचा विचार आपल्याला सांगत होतो. दुरित दुरी हरावे हे पहिल्यांदी आहे, आणि माऊलींच्या याच्यासुद्धा दुरितांचे तिमिर जावो हे पहिल्यांदी आहे. आणि तिथं सुद्धा जाणीव नेणीव ओझे सांडोनी या दुरी, तिथं सुद्धा ते पहिल्यांदी आहे. म्हणजे सस्वरूपी भरावेचा विभाग सगळा उत्तरांगात आहे, आणि दुरित दुरी हरावेचा पहिलाच सगळा आहे. मग आता त्या पहिल्याच परीक्षेबद्दल आपण जरा जास्त चिंतन करायला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये अनुभव का कमी, तर ही पहिली पायरी काळजी घेतली जात नाही. दुरित दुरी हरावे. ज्याच्या त्याच्या स्टेजेसनुसार
दुरिताचं स्वरूप वेगवेगळं आहे, हे लक्षात घ्या. त्या नारदांच्या ह्याच्यामध्ये दुस्संग सर्वथैव त्याज्या हे भक्तिसूत्रातलं सूत्र आलेलं आहे. तर दुस्संग सर्वथैव त्याज्या या दुस्संगाच्या परिभाषा फार व्यापक आहेत. एक दुस्संग दुस्संग दिसत नाही, पण एका साधकाकरता तो दुस्संग असतो. तुकाराम महाराज भक्तीच्या एका निष्ठेत बोलताना, एक एक निष्ठा आहेत महाराज या, बरं का. जसं नामाच्या निष्ठा आहेत, भक्तीच्या निष्ठा आहेत, ज्ञानाच्या निष्ठा आहेत, आणि त्या निष्ठेमध्ये अशा प्रकारचे डायरेक्ट शब्द वापरले गेले आहेत. मला सांगा, सर्वात श्रेष्ठ एक नाही अद्वैत, पण तुकोबाराय एका भूमिकेमध्ये म्हणतात अद्वैताची वाणी नको माझे कानी. भूमिका समजल्या पाहिजेत, लक्षात घ्या. तर तुम्ही पहिल्यांदी आपली साधना निवडताना त्या साधनेच्या सफलतेकरता दुसऱ्या सिद्ध असणाऱ्या साधनेचं चिंतनसुद्धा तुमच्या प्रगतीकरता दुस्संग आहे. जरा खोल बोलतोय बरं का मी, लक्षात घ्या. म्हणजे वेदांत्यांनी भक्तीचं चिंतनसुद्धा दुस्संग आणि भक्ताकरता वेदांताचं चिंतनसुद्धा दुस्संग. आता इतकं स्पष्ट सुरुवातीला पचणारच नाही, पण मी म्हणतोय खोटं नाही, हे लक्षात घ्या. दुस्संग सर्वथैव त्याज्या. म्हणजे दुस्संग म्हणजे फक्त चोराची संगत सोडली म्हणजे दुस्संग सुटला एवढं नाही. ज्याच्या भूमिकेत पहिल्या खालच्या भूमिकेत तेही बरोबर काय. व्यसनी माणसाची वाढतात, संगानं वाढतात. मग व्यसन सुटायचं असेल तर व्यसनी माणसाची संगत सोडा, हे त्याच्याकरता दुस्संग आहे. तर पायरीनुसार दुस्संगाचे स्वरूप बदलतात, एवढंच मला म्हणायचं आहे. मला फार खंडन नाही करायचं, पण निष्ठेच्या लेव्हलवर हा विचार सांगायचा आहे. तसं दुरीत दुरी हरावे. मग सगळ्यात काळजी काय घ्यावी, तर ही काळजी घेतली पाहिजे की आपल्या निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये दुरीत काय आहे. आचारदृष्ट्या, विकारदृष्ट्या, विचारदृष्ट्या दुरिताची स्वरूपं वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. तर देवा मला एकनिष्ठ बनव आणि मला माझ्या जवळ जी काही दुरीत चिकटलेलं असेल त्याच्यातून तू मला बाजूला कर. मग ते भरल्यानंतर तुम्ही म्हणाल मग काय दुरीत बाजूला झालं, मग ही दुसरी मागणी कशा करता. दिसायला जरी युगपत असलं तरी दार्शनिकदृष्ट्या मला दुरीत नको आहे, पण शून्यता पण नको आहे, म्हणून सत्स्वरूपी भरावे. मधलं जे नुसती शून्यावस्था आहे ना, बौद्ध आपण जवळचे खरे पण दार्शनिकदृष्ट्या कुठं कमी आहे, तर त्यांचा जो शून्यवाद आहे तो चैतन्याच्या अनुभवाकरता कमी आहे, हे लक्षात घ्या. तर तसं हे दोन्ही का मागितलं, तर तू नुसतं हे दुरीत बाजूला करशील आणि शून्य अवस्थेला मला नेऊन सोडशील, ते मला नको आहे, म्हणून सत्स्वरूपी भरावे. म्हणजे हेही नको आहे आणि ते हवं आहे, असं दोन्हीचा मार्ग जुळला पाहिजे. नाही तर ते नको आहे बरं, ते बाजूला केलं, पण हे दिलं नाही तर अपूर्ण अवस्था राहील, शून्यावस्था. ही शून्यावस्था ही मधली पोकळी आहे, तर ती शून्यावस्थेची पोकळी पण नको, सत्स्वरूपी भरावे, ते गरज आहे. आणि हेही नको, हे लक्षात घ्या. दुरीत तर नकोच नको आणि शून्यावस्था पण नको, म्हणून हे दोन्ही एकदम मागितलं. हेही नको आणि ते पाहिजे तर पूर्णता. हेही नको पूर्ण केलं तू, पण ते दिलं नाही तर तरी अपूर्णता. ते दिलं आणि हे घालवलं नाही तर तरी अपूर्णता. किंवा ते घालवलं आणि ते दिलं नाही तरी अपूर्णता. तीन गोष्टी झाल्या. तर ही मधली तीन शून्य अवस्थेतली मधली टप्पा आहे. दुरीत दुरी हरावे हे हरण केलं, पण सस्वरूपी भरावे दिलं नाही तर ही शून्य अवस्थेतली होईल. बरं, दुरीत हरवलं आपलं, ते दिलं पण दुरीत हरवलं नाही तरी अपूर्णता. हे दोन्ही मिक्सिंग काही कामाचं नाही.
म्हणून मला हेही गेलं पाहिजे, पोकळी नको ते मिळालं पाहिजे, असा या शेवटच्या भाषेचा अर्थ आहे. दुरित दुरी हरावे, सस्वरूपी भरावे. तर आजचं चिंतन आपण इथंच थांबू. आता बाकी सगळं झालेलं आहे. तेव्हा या 4 चरणातल्या विशेषत्वाचा भाग सांगितला. 3रा श्लोक जवळजवळ पूर्ण झाल्यासारखा आहे. एखादा शब्दभर काही आठवला तर उद्याच्या प्रसंगात सांगू आणि उद्याला 4था श्लोक प्रारंभ करू. पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, नाम भगवान की जय. जय रघुवीर समर्थ.